स्वातंत्र्यवीर या ग्रंथावर चर्चासत्र करण्यासाठी आज आपण ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सामाननगर येथे आपण सर्वजण उपस्थित आहात। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहासकार सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य सन्मान्य श्री V.Y. पाटील सर आबा, त्याचबरोबर उपस्थित असलेले आमचे लेखक सन्माननीय प्राचार्य डॉक्टर दिनकरराव पाटील, डॉक्टर सौ कीर्ती राहुल कदम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या या महाविद्यालयाच्या प्राचार्य पाटील मॅडम, दौंडे सर, त्याचबरोबर उपस्थित असलेले गायकवाड सर, मेटकरी सर, आमचे शिरतोडे रघुनाथराव जाधव, वरोडे सर, आमचे पाहुणे सासरवाडी सुलतान लक्ष्मणराव कदम, उपस्थित आपण सर्व आज ऑगस्ट क्रांती दिन आणि या क्रांती दिनाच्या औचित्य साधून कुंडलचे क्रांतीवीर या पुस्तकाच्या क्रांतीवीरांच्या वरती जे चर्चासत्र आहे त्या चर्चासत्राच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिलेले आहे। ऑगस्ट क्रांती दिन हा देशाला दिशा देणारा दिवस म्हणून ओळखला जातो। महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांना मुंबई येथे गोविंदवाला टँकवरती अटक करण्यात आली आणि रात्री 12 वाजता घोषणा झाली, करेंगे या मरेंगे, आणि इंग्रजांना महात्मा गांधींनी भारत छोडोचा सल्ला दिला। भारत छोडो ही चळवळ त्या दिवसापासून राबवली गेली आणि या 9 ऑगस्टच्या दिवशी देशामध्ये स्वातंत्र्याच्या विचाराचं वारं वाहत होतं आणि त्या विचाराला एक पुष्टी देण्याचं काम या त्या दिवशी झालं। ब्रिटिशांनी या 2 महान नेत्यांना अटक केली आणि लोकांचा राग अनावर झाला। देशामध्ये देशप्रेम उकळू लागलं आणि स्वातंत्र्यासाठी एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरलेला आहे। तरुणांमध्ये असेल, शेतकऱ्यांच्या मध्ये असतील, सर्व भारतामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं की काही झालं तर आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला सर्व काही सोडून, आपला प्रपंच सोडून, शेती सोडून देश स्वतंत्र करणे हे पहिलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यासाठी आपण जागलो पाहिजे। अशा पद्धतीचं धोरण त्यावेळी सर्व समाजामध्ये, सर्व युवकांच्या मध्ये घेतलं। गल्लोगल्ली, गावोगावी प्रभात फेऱ्या निघाल्या, लोक चळवळ चालू झाली, त्यामध्ये महिला सामील झाल्या, सर्व वयाची माणसं त्यामध्ये सामील झाली आणि एक वेगळं वातावरण तयार झाल्यामुळं इंग्रजांना हा देश सोडून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि या पर्यायासाठी ज्यांनी कष्ट घेतलं, जे स्वातंत्र्यवीर झाले, स्वातंत्र्याच्या काळामध्ये सातत्यानं देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सातत्यानं लोक चळवळ केली आणि त्याच लोक चळवळीमध्ये कुंडलगाव हे अग्रेसर होतं। क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली कुंडल किंवा त्यावेळेच सातारा जिल्हा, दक्षिण सातारा म्हणून ओळखला जायचा, त्या जिल्ह्यामध्ये नाना पाटलांच्या माध्यमातून, नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ चालू झाली आणि ही चळवळ गावोगावी खेडोपाडीपर्यंत पोहोचली आणि ते करत असताना नाना पाटलांना तरुण मुलांची गरज होती, सर्व शक्तीची गरज होती आणि त्यासाठी नाना पाटलांनी प्रति सरकार स्थापन केलं
आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये काम करण्याचं काम चालू केलं आणि त्यावेळी कुंडलमध्ये त्यांची राजधानी राहिली. नाना पाटलांनी कुंडलच्या व्यायामशाळेमध्ये सर्व तरुणांना एकत्र केलं, त्यांना देशभक्तीचे धडे दिले. इंग्रजांविरुद्ध आपण उठाव केला पाहिजे आणि त्यासाठी त्याग करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं वातावरण केलं गेल्यामुळं कुंडल गावामध्ये त्यावेळी वेगळंच वातावरण झालं आणि मला वाटतं 110 स्वातंत्र्य सैनिक कुंडल गावामध्ये पेन्शन घेणारे होते आज. आणि त्यावेळी वेगवेगळ्या विचाराचे जाती धर्माचे लोक या नाना पाटलांच्या बरोबर काम करत होते. कुंडलचे भीष्माचार्य आप्पासाहेब लाडगुर्जी यांच्या माध्यमातून पहिल्यांदा क्रांतीची सुरुवात कुंडलमध्ये झाली आणि त्यांच्या बरोबर नंतर बापूसाहेब लाड असतील, RS मामा असतील, मला वाटतं सावळराम येडके असतील, तुम्ही नलवडे कुटुंबातले म्हणले सीताराम नाना असतील, रामश्याम आकाराम, ही तर आमच्या गावची त्रिकोण अतिशय द्वेषानं आणि अतिशय देशभक्तीने त्यांनी काम केलं. या 3 माणसांनी तर आपला प्रपंच बघितला नाही, आपली शेती बघितली नाही, आपलं कुटुंब बघितलं नाही. अशा पद्धतीचं काम त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये केलं गेलेलं आहे. त्याला कशाची अभिषा म्हणजे स्वार्थ नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आपण स्वातंत्र्य झालं पाहिजे, आपल्याला पद मिळालं नाही तरी चालेल, परंतु आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे. अशा पद्धतीची विचारधारा त्यावेळी कुंडल गावामध्ये पेरली गेली आणि सातत्याने सर्वांनी, लहान थोर सगळे असतील, महिला असतील, सगळ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कुंडलच्या क्रांतिकारकांना मदत केली गेलेली आहे. आणि त्यामध्ये नानासाहेब पाटील, नाना पाटील यांनी कुंडलवरती प्रेम केलं आणि जे घडले ते कुंडलच्या व्यायामशाळेमध्ये नाना पाटील घडले गेले आणि त्यांनी स्वातंत्र्याची चळवळ या भागामध्ये पोचवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आता पाऱ्याचे बाबा मिरगे, परत सदा पवार यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. आपल्या तालुक्याच्या शेजारच्या वाळवा तालुक्यामध्ये नागनाथ अण्णांनी त्याच पद्धतीनं काम केलं. म्हणजे असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्यावेळी या चळवळीमध्ये सहभागी झाले आणि त्यामुळं कुंडलला एक वेगळं वैभव प्राप्त या स्वातंत्र्यवीरांच्या माध्यमातून निश्चितपणे झालेलं आहे. मी काय फारसं बोलणार नाही. आमचे दिनकरराव पाटील ज्यावेळी आम्ही लहान हायस्कूलमध्ये होतो ते मला वाटते कॉलेजला होते, पण ते बोर्डिंगमध्ये तांबट काकांच्या बरोबर असायचे आणि तांबट काकांचे ते अतिशय लाडके विद्यार्थी होते. त्याचबरोबर विवाय पाटील सर हे आमचे गुरु होते. आबाचा कोणताही विषय असो, मराठी शिकवू द्या, इतिहास शिकवू द्या, नाही आणि कुठला, पण तो विषय किंवा वर्गामध्ये शिकवत असतील तर विद्यार्थ्यांची हालचाल इकडे होणार. इकडे विद्यार्थी त्या एकाग्रता करण्याची ताकद म्हणजे भाषणामध्ये जी ताकद असते ती आबांच्याकडे आहे. आणि त्यामुळे एकदा आबांचं लेक्चर झालं की पुन्हा वाचायला सुद्धा कधी गरज आम्हाला पडली नाही. या पद्धतीनं आबाने सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्या मराठा देशाला त्यांचा परिचय, त्यांनी सुद्धा अतिशय सखोल अभ्यास करून इतिहासावर संशोधन केलेलं आहे. म्हणून त्यांच्यापुढं फार मी काय बोलणं उचित वाटणार नाही. आणि आबा खूप बोलला त्यावेळी आबा आपल्याला सुद्धा वाटत होतं की हा लाड महेंद्र लाड विद्यार्थी शिकवी का निम्मत सोडून वातावरण तसंच होतं. परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने, अण्णांच्या आशीर्वादाने मी शिकलो, घडलो. या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि अनपेक्षितपणे मला रयतच्या उपाध्यक्षपदी सुद्धा काम करण्याची संधी मिळते. तरी काम करत असताना सार्वजनिक कामामध्ये काम करणं हा पहिल्यापासून माझा पिंड आहे. तर मला शाळेत काय येत नव्हतं तर मला शिक्षकांनी वर्ग सेक्रेटरी केलं. शिक्षकांनी बरोबर त्याला
दंगा करतो मला शिक्षक म्हणजे चोराच्या हातात किल्ली दिली त्याची चोरीच होणार अशा पद्धतीचं शिक्षकांनी माझ्याकडे त्यावेळेचं काम दिलं. त्यावेळेपासून मला शाळेची थोडीशी गोडी लागत गेली आणि मी थोडंसं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. एक शिक्षण संस्थे स्थापन करून त्यामध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. 2 कारखाने उभा केले या शिक्षण संस्थेमध्ये आज 2200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आम्हाच्या या सर्वांच्या आशीर्वादानं 2 कारखाने झाले, सूतगिरणी चालवतोय. 3रा मी घेणार अशी चर्चा होती. माझ्याकडे एवढे पैसे नाही, लोकांची चर्चा होती आम्हाला, परंतु आपल्याला जे आहे ते आहे, नाही ते नाही, ते खरं आहे तेच बोलायची सवय आहे. त्यामुळं काही वेळा थोडस लोकांच्या रोजच्याच पात्र राहावं लागतंय, परंतु जे होतंय ते करायचं, जे होत नाही ते स्पष्टपणे सांगायचं होणार नाही. म्हणजे साहेबांनी आम्हाला ते शिकवलंय आणि साहेबांच्यावर मी 25 वर्ष फिरलो, काम केलं. त्याच पद्धतीनं, त्याच विचारानं आणि त्यांच्या विचाराच्या वारशानं निश्चितपणे आम्ही काम करत राहू. आज मला इथं बोलवलं, या उद्घाटनाची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.